दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरून आज विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात चांगलाच वाद रंगला. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांविरोधात आक्रमक झाले. दिशा सालियन प्रकरणावरून सत्ताधारी हे ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरेंविरोधात बाह्य सरसावून उभे होते. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. सत्ताधारी आदित्य ठाकरेंना लक्ष्य करत आहेत, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री मात्र आदित्य ठाकरेंच्या बाजूने समोर आले. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आदित्य ठाकरेंची बाजू घेतली. दिशावर सामूहिक अत्याचार करून तिचा खून करण्यात आल्याचा आरोप तिच्या आईवडिलांनी केला आहे. या प्रकरणात आदित्य ठाकरेंचा सहभाग असेल असे अजिबात वाटत नाही, असे आठवले म्हणाले. मात्र तिच्या आईवडिलांनी केलेल्या तक्रारीची निष्पक्ष चौकशी होणे गरजेचे आहे, असेही आठवले म्हणाले. ते म्हणाले, या प्रकरणाची उद्धव ठाकरे यांचे सरकार असताना चर्चा झाली होती. आदित्य यांचा समावेश यात आहे की नाही याबाबत मला माहिती नाही. आदित्य यांना या प्रकरणात टार्गेट करण्याची आमची भूमिका नाही, परंतु दिशा हिच्या आईवडिलांना केलेल्या तक्रारीवर या प्रकरणातील चौकशी होणे गरजेचे आहे. या प्रकरणात आदित्य यांचा समावेश असेल असे मला अजिबात वाटत नाही. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.